होना है तुझ में फना। मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच असेल, एकदम खतरनाक छान असा कडक विषय हा व्हिडिओ झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस प्रिव्ह्यू आवडलाच असेल तर एक लाईक करा, कमेंट करा। जर तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं असेल आपल्या व्हिडिओची लिंक पण शेअर करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करून टाकून द्या आणि बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येईल तुम्हाला। तर मित्रांनो, जे काही व्हिडिओचं मटेरियल यूज केलं ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आहे, आपण नेहमीप्रमाणे वेबसाईटवरती देतो, आपण तिथूनच तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नाही केला असेल तर फॉलो करा, आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर मित्रांनो, आपण आपला जर फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन नाही केला असेल तर जॉईन व्हा, तिथे आपण फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। आपला लेटेस्ट अलर्ट मोशन पण तिथेच आपण बिना वॉटरमार्कचं देत असतो, तिथे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, पिन करून देत असतो। ओके, तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। मग आपला अशा प्रकारे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल, आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। मग आपला अशा प्रकारे काही आपण ग्रुप वगैरे लावूनच दिलेला आहे। आपला फोटो ॲड करण्यासाठी आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आपल्या या डब्यावरती क्लिक करायचं। मग जे एक आपल्या नावाचं फोल्डर आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे फोटो पेन जे वगैरे दिलेलं आहे आपण फोटो पेनला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग अशा प्रकारे लास्टला जायचं, अशा प्रकारे लास्टला जाऊन 5.01च्या बीटला जाऊन आपलं ओढून घ्यायचं। फोटोला ओढून घेतल्यानंतर अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे दिसून जातील। आपलं फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे काही व्हाईट फोटो वगैरे लावून दिलेला आहे, असं आपण वर ॲडिट करून पण दिलेला आहे फोटो PNG वरून। आपल्या ह्या फोटोवरती PNGवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपल्या अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेतल्यानंतर मग तुम्ही अशाच प्रकारे पूर्ण जितके काही फोटो आहेत, आपण असे की 8-9 फोटो काहीतरी दिलेले आहे, आपण त्या सर्व फोटोमध्ये अशाच प्रकारे तुम्ही ॲड करून घ्या। चला तर मित्रांनो, मी लगेच ॲड करून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग बॅक जायचं आहे। मग आणखीन आपला सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। मग अशा प्रकारे आणखीन आपला 3 ग्रुप दिसतील। मग आणखीन ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। मग आणखीन जे काही खालची फोटो दिसेल त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घ्या। जसं की तुम्हाला अशा प्रकारे काय दिसत असेल फोटोला, फोटोवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे काय या फोटोवरती अशा प्रकारे आपण बॉर्डरनं अशा प्रकारे खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपलं बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर मग अशाच प्रकारे काय ह्या दोन्ही ग्रुपला पण अशाच प्रकारे काही फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेण्यासाठी लवकरात लवकर मी पण ॲड करून घेतो। ओके, तुम्ही अशा प्रकारे काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर आपलं जितके काय अशा प्रकारे काय पुढे मग फोटो ॲड करण्यासाठी मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, फोटोवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचं। मग सेकंड बीटला जायचं, कट करून घ्यायचं। आणखी मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, फोटोला ॲड करून घ्यायचं। अशाच प्रकारे तुम्ही पण फोटो ॲड करून घ्या। चला तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, कमेंट केलं नसेल तर कमेंट करा। जर तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा शेअर पण करून टाकून, जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करून टाकून द्या। मग आपल्या अशा प्रकारे लावल्यानंतर मग आपला फर्स्टला यायचं, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, डब्यावरती क्लिक करायचं, डब्यावरती क्लिक करून आपला अशा प्रकारे PNG मी बनवून दिलेलं आहे। आपल्या अशा प्रकारे मग लास्टला जायचं, ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन अशा प्रकारे जाऊन इथल्या बाजूला असं सेट करून घ्यायचं। मग 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून असं लहान मोठी पण करून घेऊ शकता। मग असं सेट करून घेतल्यानंतर मग आपला बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। मग फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं, पण इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग सेकंड फोटोवरती क्लिक करून
इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. मग बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचा. मग आपला जितके काय अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे फोटो दिसतील आपला, या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. आणखीन फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.